डॉक्टर महेंद्र चव्हाण यांच्या अथक परिश्रमाला मोठं यश. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा प्रथम. नंदुरबार जिल्ह्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की इच्छाशक्ती आणि समर्पण असेल तर अशक्य काहीच नाही. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत राज्याचा मान उंचावलाय. टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण देशभर काम सुरू आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात या अभियानाला नव्या उंचीवर नेणारं नेतृत्व म्हणजे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स आणि डॉक्टर्सनी दिवसरात्र मेहनत घेतली. जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात जाऊन टीबी रुग्णांचा शोध, उपचार, औषध वितरण आणि जनजागृती यावर सतत लक्ष केंद्रित करण्यात आलं. टीबी हा संसर्गजन्य आजार असून त्यावर उपचार अजूनही अनेकदा सामाजिक कलंकांमुळे रुग्ण उपचारापासून दूर राहतात. पण नंदुरबारात टीबी मुक्त भारत हे फक्त घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आलं आहे. डॉक्टर महेंद्र चव्हाण परिवर्तन न्यूजशी बोलताना म्हणाले की आमचं ध्येय एकच आहे, प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी जीवन. टीबी सारख्या आजारावर विजय मिळवायचा असेल तर आरोग्य कर्मचारी, नागरिक आणि प्रशासन यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. या सामूहिक प्रयत्नांमुळेच नंदुरबार जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श निर्माण केलाय. परिवर्तन 24 न्यूज परिवाराकडून डॉक्टर महेंद्रजी चव्हाण साहेब आणि संपूर्ण जिल्हा क्षयरोग विभागाच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या अथक परिश्रमांमुळेच आज नंदुरबार जिल्हा आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्रात मान वाढवित आहे. टीबी मुक्त भारत हे फक्त स्वप्न नाही तर वास्तव्यात उतरलेलं ध्येय आहे. नंदुरबारच्या या यश कथेतून प्रेरणा घेऊया आणि एकत्र येऊ, एक आवाज उठवू. टीबी हरवूया, भारत जिंकूया.